मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद हा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईमधील विविध ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी वाद हा दिवसेंदिवस घडत असल्याचं पाहायला मिळतंय. यावरती ठोस पावलं कधी उचलली जाणार असा प्रश्न आता मुंबईकरांना पडू लागलाय. कारण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये मराठी माणूसच आता सुरक्षित नाहीये. असाच प्रकार डोंबिवलीमध्ये घडल्याचं आता समोर आलंय. डोंबिवलीमध्ये सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावरून अमराठी माणसांनी मराठी माणसांसोबत वाद घातलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये हा वाद घडल्याचं समोर आलंय. डोंबिवली नांदिवली मधील एका सोसायटीत सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी कुटुंबियांकडून विरोध केला गेलाय. तसेच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबामधील महिलांनी केलाय. सोमवारी रात्रीच्या सुमारास सोसायटीमध्ये या वादाला तोंड फुटलं आणि गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. मात्र जर सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू अशा मराठी माणसांच्या आणि हिंदू लोकांच्याच कार्यक्रमामध्ये अमराठी लोक जर भांडणं करणार असतील, गोंधळ घालणार असतील, तर सरकार यावरती काय कडक कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू असा महिलांचा आमचा कार्यक्रम होता आणि आम्ही महिला करतो कारण सतत पुरुषांवरती 3 आमच्या इथले अमराठी लोक आहेत, ते सतत वादविवाद करतात. म्हणून आम्ही फक्त महिलांनी मिळून कार्यक्रम करायचं ठरवलेलं. पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं. आणि याच्यावरनं ते वाढत गेलं. सगळ्या महिला एकत्र आल्या. त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली.